नमस्कार. आज आपण करणार आहेत कुरकुरीत आणि खमंग असे चिमकुऱ्याचे पानं किंवा आळूच्या पानापासून वडी करणार आहेत. आणि बारीक जर पानं असलं त्याला बेसन लावायला जमत नाही, किंवा असं कोण नवीन जर करणार असलं त्यांना बेसन लावायला येत नाही, मग असं चटकीपट अशी नवीन पद्धतीने कुरकुरीत आळूची वडी करून दाखवणार आहेत. आणि खमंग अशी वडी तयार होती. कोणत्याही पद्धतीने केलं तर वडीची चव तेच राहणार आहे. रेसिपीला सुरुवात करू. 20 ते 25 पानं घेतलेले आहेत आळूचे. याला स्वच्छ धुवून घ्यायचं. 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतलेलं आहे. आणि गावरान पाणी तर काय डेटाचं येतं, हे काळ ते दिसते मागून मी देत काढून घेतलेले त्याचे. असे काय डेटाचे घ्यायचे म्हणजे पानं चरचर करत नाहीत. हे पाचशे एकावर एक ठेवून घ्यायचे. 6 ते 7 पानं असे एकावर एक ठेवून घेणार आहेत. कारण आपण कापल्याला कापायला घ्यायचं, मग ते कापायला घेतलं की असं पटकन असं कापायला येतं बारीक. त्यामुळे असं एकावर एक ठेवून घेतलेले आहेत. आणि बाकीचे पानं साईडला ठेवून घेऊ. आणि हे घेतलेले पानं हे तसा गोल रोल करून घ्यायचा. या पद्धतीने असं गोल रोल केलं की असं चाकून बारीक बारीक कापून घ्यायचं. असं पातळ, एकदम असं पातळ कापलं जातं असं बारीक एकदम. त्यामुळे असं रोल करून घ्यायचं एकावर एक ठेवून. झटकीपट असं कापण्यात येते आणि जास्त मेहनतही लागत नाही. चरचर अजिबात का पानं करत नाही. असे गावरान जर घेतले तर किती पातळ असे पानं कापून झाले तसं एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊन असेच होतं पाणी आपण सगळे कापून घेणार आहेत. त्यामुळे 2 चमचे तांदळात पीठ टाकायचं. तांदळात पीठ टाकल्यामुळे कुरकुरीत अशी वडी तयार होती. त्यामुळे 2 वाट्या बेसन पीठ टाकणार आहेत. बेसन पीठ टाकलं की त्यामध्ये आता पावडर मसाला टाकून घेणार आहे. एक छोटा चमचा जिरा पावडर टाकलेली, एक छोटा चमचा गरम मसाला आणि थोडंसं हिंग टाकायचं. हिंग जास्त वापरायचं नाही त्यामध्ये. छोटा अर्धा चमचा हळद टाकायची. चवीप्रमाणे मीठ टाकणार आहेत. छोटा 1 चमचा लाल तिखट आणि 6 ते 7 लाल मिरच्या, 5 ते 6 लसणाचे काय ते ठेचा करून घेतलेला आहे तेही टाकून घ्यायचा. एक छोटा चमचा ओवा हातावर चोळून घ्यायचा. आणि एक मोठा चमचा तीळ घेतलेले आहे ते टाकून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची. तीळ टाकल्यामुळे खमंग अशी वडी तयार होती. आणि तुमच्याकडे जिरा पावडर नसेल तर जिरे वापरले तरी चालते. तर गावरान आळूचे पानं नसले तर 2 चमचे लिंबाचा रस किंवा चिंचाचा कोळ टाकून घ्यायचा, म्हणजे वडी चरचर करत नाही. हे माझे गावरान पान आहे त्यामुळे मी काही टाकून घेतलेलं नाही, असंच करणार आहे. तर अजिबात चरचर करत नाही. तर हे पहिले कोरडे मसाले मिक्स करून घ्यायचं. सगळं कोरडा मसाला मिक्स केलं की म्हणजे पाण्याचा अंदाज येतो आपल्याला. आणि थोडं थोडं पाणी टाकून चांगलं असं घट्ट गोळा मळून घेणार आहे. तर पाणी थोडं थोडंच वापरायचं म्हणजे पाण्याचा अंदाज येत आहे. मग असं घट्ट मळून घेतलेलं. एक चाळणी घेतलेली, चाळणी तेल लावून घ्यायचं. तेल लावून घातलं म्हणजे वडी चिटकत नाही. आणि असं थोडंसं हातावर पीठ घ्यायचं आणि अशी वडी थापून घेणार आहेत. अशी लंबुळी वडी करून घेणार आहेत. अशी दोन्ही हाताने थापून घेतली की चांगली वडी तयार होती. मला असं जर सहज करायचं चाळणीमध्ये, असं तुम्ही जर थापून घेतली तशी वडी केली तर तशी बी छान अशी वडी तयार होती. मग या पद्धतीनं रोल करून घेणार आहेत. हे सगळे रोल आता असेच करून घेणार आहेत. हे जे 3 रोल झालेले आहेत. आणि केलं गेलं की चाळणीमध्ये ठेवायचं. इकडं कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की त्यावरती चाळणी ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून मोठ्या गॅसवरती 8 ते 10 मिनटासाठी शिजून देणार आहेत. 8 ते 10 मिनटामध्ये चांगली वडी अशी वापरली जाते. तुम्हाला उघडून दाखवते. त्यामध्ये चाकू किंवा तूथपीठ टाकून घ्यायचं. चाकू टाकून घेतलं असं चाकू क्लीन आलेला आहे. मग आपली वडी चांगली वापरलेली म्हणायचं. सगळ्याच वड्या चांगल्या अशा वापरून झालेल्या आहेत. सगळ्या वड्या दाखवल्या आहेत तुम्हाला. आणि आता गार करून घ्यायचं. गार झाल्यावरच वडी कापायची, गरम गरम कापायची नाही. गार झाल्यावर वडी आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे अशी कापून घेणार आहेत. गार झाली की छान अशी वडी कापण्यात आलेली. गरम गरम जर कापले तर असं चांगलं कापता येत नाही. हे सगळ्या वड्या आता अशा आपणच असंच कापून घेणार आहेत. सगळ्या कापून झालेलं आहेत. आता याला तळण्यासाठी तेल ठेवू गरम करायला. तेल गरम झालं की मोठा गॅस करायचा आणि मोठ्याच गॅसवरती तेल वडे सोडायच्या. बारीक गॅस करायचं नाही. बारीक गॅसवर जी वडी तळली तर वड्यांना तेल सुटते किंवा तेल पित्यात वड्या. त्यामुळे मोठ्याच गॅसवरती अशी वडी तळून घेणार आहेत. आणि दोन्ही बाजून आलटून पलटून वडी तळून घ्यायची. जेवढ्या बसा तेवढ्या टाकायचे, एकदम असे जास्त पण टाकायचे नाहीत. आणि असे गोलबुडाची कढाई घेतली की मग कमी तेलामध्ये बी वडी चांगली तळून होती. मग छान अशा दोन्ही बाजूकडून असं कलर चांगला आलेला आहे. आणि असं लाल कलर आला की लगेच काढून घ्यायच्या. दोन्ही बाजूकडून कुरकुरीत वडी तयार झाली आणि ती झटकीपट तयार होती की छान अशा वड्या तयार झाल्या आहेत. खमंग अशा सगळ्या वड्या आपण अशा तळून घेणार आहेत. पाहू शकता आपण सगळ्या वड्या तयार झाल्या आहेत. आणि आतून मऊ आणि वरून कुरकुरीत अशी वडी तयार झाली आणि झटकीपट अशी तयार होती. कुणाला असे बारीक जर पानं असं लावता येत नाही बेसन किंवा करायला नाही आली की अशी सोप्या पद्धतीने वडी खमंग आणि कुरकुरीत तयार करायची. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनल जर नाही सबस्क्राईब